होळीनिमित्त हिंगणा पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। हिंगणा पोलिसांनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावातील काही निवडक व्यक्तींना जे पोलिसांची नेहमी मदत करतात अशा व्यक्तींना पोलीस ठाण्यामध्ये बोलवलं व त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। होळीनिमित्त हिंगणा पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। हिंगणा पोलिसांनी ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावातील काही निवडक व्यक्तींना पोलिसांची मदत करणाऱ्या व्यक्तींना ठाण्यामध्ये बोलवून शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन केलं। हिंगणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सारिन दुर्गे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली। होळी हा राष्ट्रीय सण असून गावोगावी होळीचं आयोजन करण्यात येते। या निमित्ताने कोणतीही अनुचित घटना घडू नये, भांडण होऊ नये, दारू पिऊन कोणी धिंगाणा घालू नये, गावातील शांतता भंग होऊ नये अशी खबरदारी गावातील लोकांनी घ्यावी, यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। पोलिसांतर्फे महिला व मुलींकरता वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। महिला व मुलींनी व नागरिकांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा, पोलिसांपर्यंत माहिती पोहोचवावी अशी विनंती पोलिसांनी केली आहे। मोबाईलमध्ये फोन, पेटीएम अशा ऑनलाईन ॲप्स असून त्यांच्यापासून सावध राहा असा इशारा सायबर क्राईम पोलिसांनी जनतेला दिलाय। यामध्ये फसवणुकीचे जास्त प्रमाणात गुन्हे दाखल असून राष्ट्रीयकृत बँकेच्या ॲप्स फोनमध्ये लोड करून त्यांचा उपयोग करा, फालतू ॲप्सला बळी पडू नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे। हिंगणा येथे विद्यार्थ्यांची जाण्या येण्यासाठी गैरसोय होते, अशा वेळी पोलीस त्यांना मदत करतात। बस नियमित वेळेवर येत नाही, रात्र होते, उशीर होतो, तेव्हा विद्यार्थ्यांना गावोगावी सोडून द्यावे लागते। कान्होली 12, मोहगाव, किन्ही, येरणगाव, मेटा उमरी, देवळी व परिसरातील गावांमधून विद्यार्थी हिंगणा येथे शिक्षणासाठी येतात। शिक्षक लोकांना तर सांगितलं, शिक्षक लोक थांबतात तिथे, त्यांना जास्तपर्यंत त्याची ड्युटीच लावली आहे थांबण्याला शिक्षकांची। कधी एखादं संध्याकाळ वगैरे होते, काही जे ट्युशन वाले जे पोरी आहे, बाकी तिथले जे 2-4 जे पोरं आहे तिथे थोडंसे चिडीमार करत राहते, मोबाईलवर बोलत राहते, त्याच्यासाठी थोडं आम्ही बी तशी केलं आहे। विद्यार्थी गावात संध्याकाळच्या देशीचं चालू दुकान आहे समोर, रस्ता एकच आहे, शाळेतली मुलं तिथूनच जाते, मुली तिथून संध्याकाळच्या वेळेस। लोकांची अजून एक समस्या आहे, देशीचं दुकान म्हटलं करून पोलीस असं नाही लागतं, पोलिसाला काही अधिकार नाही देशीचं झालं दुकान, तरी एक्साईज विभाग आहे त्याच्यासाठी, त्यांनी त्याच्यावरती नियंत्रण करायचं। पोलीस हे फक्त सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आहे, त्या दुकानाबद्दल मी माझं सोबत बोलणं झालं आहे। या बैठकीला राजू पारधी, नंदकिशोर घनावलकर, आशिष पोरते, सोमेश्वर बगवे, अमर काटकर, मनोज झाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर।